नाशिक पश्चिम मतदारसंघामध्ये आमदार सीमा हिरे यांनी शासन स्तरावर पाठपुरावा करून मंजूर केलेल्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण समारंभ लवकरच संपन्न होणार आहे। कोट्यवधी रुपयांची विकास कामं या माध्यमातून पूर्णत्वास जाणार आहे। या संदर्भात माहिती देण्यासाठी आमदार सीमा हिरे यांच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। या परिषदेत सीमा हिरे यांनी याबाबतची अधिक माहिती दिली, ती आपण जाणून घेऊया। नाशिक पश्चिम मतदारसंघातल्या विकास कामांचं भूमिपूजन आपण पुढे प्रायोजित केलेलं आहे। जवळपास 27 कोटीचा निधी हा पूर्णपणे प्रशासनाची मान्यता मिळालेली आहे। याकरता आज या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं होतं। तुम्ही बघितलं असेल की 10 वर्षात जे महत्त्वाचे प्रश्न नागरिकांचे असतील, आमच्या कार्यकर्त्यांकडून आमच्यापर्यंत आले असतील किंवा आमच्या लोकप्रतिनिधींकडून आपल्यापर्यंत पोहोचले असतील, ते सर्व प्रश्न जवळपास 90% आपण मार्गी लावण्याचा सतत प्रयत्न केलेला आहे। मग त्याच्यात सामाजिक सभागृह असतील, त्याचबरोबर जॉगिंग ट्रॅक असतील, रस्त्यांचं काँक्रीटीकरण असेल आणि महत्त्वाचं म्हणजे मोठी कामं ही सुद्धा सातपूरमधलं बस स्टँड असेल, पोलीस स्टेशन असेल, ITIची बिल्डिंग असेल, पाण्याची टाकी असेल, पूर्ण सगळ्या स्लम वस्त्यांमध्ये सर्व स्लम वस्त्या या काँक्रीटीकरण करणं असेल, अशा अनेक कामांचा लेखाजोखा आता मी इथे आपल्याला सांगितलेलं आहे। आपल्या सर्वांचा विश्वास, आपल्या सर्वांचं प्रेम आणि सहकार्य हे आतापर्यंत 10 वर्षात तुम्ही मोठ्या मताधिक्याने आम्हाला दिलेलं आहे आणि त्यामुळे निश्चित पुढील काळात देखील आपला विश्वास हा सार्थक ठरवू एवढं मी आश्वासन देते। नाशिक पश्चिम मतदारसंघातील नवीन नाशिक विभागात साधारण 27 कोटींच्या कामाचं भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा आता लवकरच पार पडणार असल्याचं यावेळी सीमा हिरे यांच्या वतीने सांगण्यात आलं। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश सोनवणे।